चला नमस्कार. मी राहुल गोटी आपल्या सर्वांचे गोटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला स्वागत करतो. बघा काळकाम वेग चालू आहे आपलं आणि पहिले 3 प्रकारचे जे प्रश्न आहेत, ठीक आहे, तर ते प्रश्न मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये क्लिअर केले. पहिले 3 प्रकार क्लिअर केले, ठीक आहे. आज आपल्याला पुढचे प्रकार जे आहेत ते पाहायचे, म्हणजे चौथा प्रकार आता सध्या पाहणार आहे आपण, ठीक आहे. पण त्यापूर्वी जर तुम्हाला लेक्चर जर आहेत पटतायत, ठीक आहे, लेक्चर समजत असतील, लेक्चर आवडत असतील, तर तुम्हाला फक्त काय करायचं, लेक्चर जर समजत असेल, आवडत असेल, पद्धती ज्या आहेत त्या क्लिअर होत असतील, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील, है ना, तर तुम्हाला लेक्चरला लाईक करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर लेक्चर शेअर करा विद्यार्थ्यांसोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, है ना, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा ह्या पद्धतीच्या आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत. लेक्चर एक पूर्ण सिरीज आहे, ती पूर्ण पोहोचली पाहिजे. तुमच्या एक परफेक्ट नोट्स तयार होऊन जातात, त्या नोट्स तयार झाल्या पाहिजेत, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जर तुमचा रिस्पॉन्स आहे तर त्याच्यामुळे काय होतं की आमचाही उत्साह जो आहे तो वाढत राहतो, किंवा विद्यार्थ्यांकडून रिस्पॉन्स येतोय, है ना, तर आमचा उत्साह वाढतो. आम्ही तुम्हाला आणखी काय देता येईल याचा प्रयत्न सांगितलं की तुम्ही याच्या परफेक्ट नोट्स बनवून ठेवा. मी तुम्हाला एक एक प्रकार जो आहे तो इत्यंभूत सांगतोय, ठीक आहे. तुम्हाला फक्त तुमच्या परफेक्ट नोट्स बनून जातील. तुम्हाला सगळं पाहायचं परफेक्ट, पूर्ण काळकाम वेगची नोट्स येईल. या 32 प्रकारांच्या बाहेर काहीच नाही येणार काळकाम वेग, काहीच नाही येणार. हे 32 प्रकारचे प्रश्न तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी असतील, है ना, तर तुम्हाला हे 32 प्रकारचे प्रश्न आहे यातूनच प्रश्न येतील, याच्या बाहेर काहीच नाही येणार तुम्हाला, याची गॅरंटी मी देतो, ठीक आहे. आणि पद्धती ही एकदम साध्या सोप्या सरळ पद्धती. आता चौथा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की ए बी व सी एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तिघं मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. ए एकटा ते काम 36 दिवसात पूर्ण करतो, बी एकटा 60 दिवसात पूर्ण करतो, तर सी एकटा किती दिवसात पूर्ण करेल. बघा फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेतल्या, है ना, एक रचना आपण समजून घेतली, आपल्याला बाकीच्या गोष्टी समजतात. बघा ए बी आणि सी एकत्रित काम करतायत, हे दिलंय. ए अधिक बी अधिक सी एकत्रित काम करतायत, हे दिलंय, ठीक आहे. आणि आपल्याला विचारले सी एकटा किती दिवसात काम करेल, तर मला सांगा ए अधिक बी अधिक सी चं काम दिलंय. यातून जर मी ए आणि बी चं एकत्रित काम वजा करून टाकलं समजा, तर मला सी चं एकट्याचं काम मिळेल की नाही. ए अधिक बी अधिक सी मधून ए अधिक बी जर वजा करून टाकला मी, तर मला सी चं काम मिळेल, बरोबर आहे. मला फक्त एवढंच पाहिजे. आता याची रचना करत असताना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारामध्ये, म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला जी पद्धत शिकवली तीच पद्धत वापरायची आहे, तीच पद्धत वापरायची आहे. शांतपणे तीच पद्धत तुम्हाला काय करायची, वापरायची आहे, ठीक आहे. क्लिअर आहे. तर आता पहा, ए अधिक बी अधिक सी मधून आपल्याला ए अधिक बी जो आहे तो वजा करायचा, बरोबर आहे. ए अधिक बी अधिक सी मधून आपल्याला वजा करायचा ए अधिक बी, ठीक आहे. तर ए बी आणि सी तिघ मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, ठीक आहे. ए एक काम 36 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 60 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे. आता या 18 मधून 36 अधिक 60 ची वजा बेरीज जी आहे ती वजा करायची. फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे वजा करायचं. यांचा तिघांचा लसावी काढा. आता सरळ या मागच्या लेक्चरमध्ये पद्धत शिकवली. साइन त्रिक 18, सगळ्यात मोठी संख्या 60 आहे. 60च्या पाड्यात येणारी संख्या 180, जी 36 ने सुद्धा विभागली जाते, 18 ने सुद्धा विभागली जाते. पण 18 गुणीला 10 180, 18 10 180, 36 पंच, ठीक आहे, 36 पंच 180, आणि 60 गुणीला 3 180, 60 त्रिक 180, ठीक आहे. पाहता 180 हे संपूर्ण काम, त्याला भागीला 18, 18 नाही, 18 ची कार्यक्षमता आहे 10 वजा 5 अधिक 3. ए अधिक बी अधिक सी ची कार्यक्षमता 10 मधून वजा करायचं ए ची कार्यक्षमता 5 अधिक बी ची कार्यक्षमता 3, 5 अधिक 3 म्हणजे 180 छेद 10 वजा 5 आणि 3 8, म्हणजे 180 छेद 2, म्हणजे किती होतात 90 दिवस. किती दिवस लागतील, 90 दिवस लागतील, 90 दिवस लागतील. पुन्हा एक वेळ लेक्चर सुरू आहे आपलं, तर आपल्याला रिवाइज करणं फार महत्वाचं आहे, कारण ते तुम्हाला समजेल. पहिल्यांदा एखादी पद्धत सांगतोय मी समजत. तर ए बी आणि सी चं तिघांचं एकत्रित काम दिलंय, 18 दिवसात पूर्ण करतात, ए अधिक बी अधिक सी. ए एकटा 36 दिवसात पूर्ण करतो, बी एकटा 60 दिवसात पूर्ण करतो, तर सी एकटा किती दिवसात करेल. ए अधिक बी अधिक सी चं तिघांचं एकत्रित काम जे आहे त्यातून ए अधिक बी चं काम, ए आणि बी चं एकत्रित काम वजा केलं तर सी चं एकट्याचं काम मिळते आपल्याला. ए चं एकत्रित काम 18 दिवसांचं आहे, 18 दिवसात पूर्ण करतो. ए अधिक बी अधिक सी तिघं मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. ए एकटा 36 दिवसात पूर्ण करतो, बी 60 दिवसात पूर्ण करतो.
18 10 180, 36 पंच 180, 60 त्रिक 180, 180 पूर्ण काम. 10 मधून वजा करायचं 5 अधिक 3, 10 मधून 5 अधिक 3 8 वजा गेले, 10 मधून 8 वजा गेलेत 180 भागीला 2. 90 दिवसात एकटा सी काम करेल, कारण ए अधिक बी अधिक सी मधून ए अधिक बी वजा केला तर सी मिळतं. क्लिअर आहे की नाही? हीच पद्धत आहे, तीच पद्धत आहे, फक्त ही जी सुरुवातीला रचना होते ह्या गोष्टी समजल्या, एवढं क्लिअर झालं तर तुम्हाला या पद्धतीने प्रश्न जो आहे तो लवकर सोडवता येतो. बाकी काहीच नाही करायचं तुम्हाला, याच पद्धतीचा सराव जो आहे तो करत राहायचा. ठीक आहे? क्लिअर आहे ना? क्लिअर असेलच प्रत्येकाला. स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या, जे काही करायचं ते करून घ्या. ठीक. चलो आता याच पद्धतीला पुन्हा एक वेळ रिवाइज करण्यासाठी दुसरं एक्झाम्पल घेऊ. मुद्दा तोच असेल आपला, तर दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये म्हटलंय ए बी आणि सी एक काम, ए बी आणि सी एक काम 2 तासात पूर्ण करतात. ठीक आहे? किती तासात? 2 तासात पूर्ण करतात. 2 तासात पूर्ण करतात. ए एकटा तेच काम 6 तासात पूर्ण करतो. ठीक आहे? किती तासात? 6 तासात. ए एकटा 6 तासात ते काम पूर्ण करतो. बी एकटा ते काम 5 तासात पूर्ण करतो. तर सी एकटा ते काम किती तासात पूर्ण करेल? ठीक आहे? ऑप्शन आहे 5.1/2 तासात, 7.1/2 तासात, ऑप्शन सी आहे 9 तासात, आणि ऑप्शन डी आहे 4.1/2 तासात. ठीक आहे? आता हे पाहायचं आपल्याला कोण किती वेळेत काम पूर्ण करणार आहे. मुद्दा तोच आहे की जर ए बी आणि सी एकत्रित मिळून, तिघ एकत्रित मिळून 2 तासात काम पूर्ण करतात, ए एकटा तेच काम 6 तासात पूर्ण करतो, बी 5 तासात, तर ए अधिक बी अधिक सी मधून ए अधिक बी वजा केला तर सी मिळतो. पण आता जर इथं असं असतं की बा बी एकटा एचं काम दिलेलं असतं आणि सीचं काम दिलेलं असतं आणि बीचं काम काढायचं आहे. ठीक आहे? तर तुम्ही काय कराल, ए अधिक बी अधिक सी मधून ए अधिक सीचं काम वजा केलं तुम्ही तर बीचं काम मिळतं. ठीक आहे? ए अधिक सीचं काम, एचं एकट्याचं काम, सीचं एकट्याचं काम, म्हणजे एकत्रित दोघांचं काम वजा केलं तिघांच्या कामातून, तर तिसरा जो राहिलेला आहे त्याचं काम मिळतं. तिघांच्या कामातून कोणत्याही 2 व्यक्तींचं काम वजा केलं तर तिसरी जी राहिलेली व्यक्ती आहे तिचं काम मिळतं आपल्याला. तर राहिलेली व्यक्ती सध्या आपल्याकडे सीच आहे, तर त्यांनी सीच विचारलंय, तर आपण तेच म्हणणार आहे हे तिघ एकत्रित काम करतात किती? 2 तासात. ए बी सी यांच्या 2 तासांच्या कामातून यांचं जर काम वजा केलं, काम वजा करण्यापेक्षा आपण म्हटलं ए बी सी मधून ए अधिक बी वजा केलं, 3 व्यक्तींमधून 2 वजा केल्या तर 1 व्यक्ती जे आहे ते मिळते, मग त्याचं ड्युरेशन मिळतं, तो किती वेळेत काम करेल. बरोबर आहे? तेच करायचं आपल्याला. मग आपण म्हणू ए अधिक बी अधिक सी मधून वजा करायचं ए अधिक बी. ठीक आहे? आणि रचना तीच ठेवायची आपल्याला. मग ए अधिक बी अधिक सी एक काम 2 तासात पूर्ण करतात, वजा ए एक काम किती तासात पूर्ण करतो? 6 तासात पूर्ण करतो. बी किती तासात करतो? 5 तासात. यांचा लसावी काढायचा आपल्याला. तर सगळ्यात मोठी संख्या आहे 6. 6चा पाढा म्हटला, 6च्या पाढ्यातली अशी संख्या आहे ना जिला 2 आणि 5 भाग जाईल. आता 5 भाग कोणत्या संख्यांना जातो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो. मग 6च्या पाढ्यात डायरेक्ट अशा संख्येपर्यंत जायचं जिथे एकक स्थानी 0 येईल. 6 पंचे 30. 6चा पाढा म्हटलं तर 6 पंचे 30. सरळ सरळ. कारण 5नी भाग जाणारी संख्या सुद्धा पाहिजे की 5नी एक कोणत्या संख्यांना भाग जातो? एकक स्थानी 0 आणि 5 असल्यास. हे काय होतं? 15 दुनी 2 गुणिला 15 30 होतात, 6 पंचे 30 होतात, 5 सगळं 30 होतात. 30 ला भाग दिला 15 वजा ए अधिक बी म्हणजे 5 अधिक 6. 30 भागीला 15 वजा 11, 6 आणि 5 11, म्हणजे 30 भागीला किती झाले? 4. ज्याचा अर्थ होतो 4 7 28 आणि 2 30/4 म्हणजे 7.2 7.1/2 तासात. झालं. इतक्या लवकर आणि इतक्या सोप्या पद्धतीने तुमचं उदाहरण जे आहे ते सोडवलं जातं. ठीक आहे? क्लिअर आहे? इतक्या सोप्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केले जातात. याच्यावरच्या प्रॅक्टिस शीट्स तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्येच
टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्येच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल जे आहे त्याची लिंक दिलेली आहे. पण त्या लिंक त्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलवर जाण्यापेक्षा तुम्ही काय करा की तुम्हाला खाली ऍप्लिकेशनची लिंक दिली आहे, जिथं फ्री तुम्हाला याचं जे प्रॅक्टिस शीट आहेत त्या मिळतील आणि इतर सुद्धा स्टडी मटेरियल मिळतील. टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला फक्त याच्या प्रॅक्टिस शीट मिळतील. पण तुम्हाला दिलेलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये पर्टिक्युलर क्लासरूमला एनरोल करून घ्या, फ्री आहे. तर याच्या ज्या प्रॅक्टिस शीट आहेत त्या तिथे मिळतील तुम्हाला आणि इतर नोट्स ज्या आहेत वेळोवेळी आम्ही टाकत राहणार आहे त्या नोट्स सुद्धा तुम्हाला तिथे मिळतील, त्या फ्री असतील नोट्स. ठीक आहे, तर त्या नोट्ससाठी तुम्हाला त्या क्लासरूमला काय करायचं, एनरोल करून घ्यायचं. आणि दुसऱ्या एक क्लासरूमची लिंक आहे जिथं टेस्ट ज्या आहेत त्या मोफत मिळतील तुम्हाला. तर त्या टेस्ट ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला दुसरं एक क्लासरूम आहे त्याला एनरोल करून घ्या. दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे ना. तर बघा चौथा प्रकार समजला असेलच तुम्हाला की जर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असं असेल तर काय करायचं. ठीक आहे, पाचव्या प्रकाराकडे वळू आपण आता. प्रकार क्रमांक 5. पाचव्या प्रकारात प्रश्न आहे. पाचव्या प्रकारात प्रश्न आहे त्यांनी म्हटलंय ए व बी दोघे एक काम 10 दिवसात, बी व सी दोघे तेच काम 12 दिवसात आणि सी व ए दोघे तेच काम 15 दिवसात पूर्ण करत असतील. 15 दिवसात पूर्ण करत असतील तर ए, बी व सी तिघांना एकत्रित ते काम करण्यास किती दिवस लागतील. ऑप्शन आहे 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस की 9 दिवस. क्लिअर. चलो आता बा लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलं, ए आणि बी दोघं मिळून एक काम 10 दिवसात करतात. मग बी आणि सी हे दोघं मिळून 12 दिवसात करतात. ते सी आणि ए दोघं मिळून 15 दिवसात करतात. तर तिघ जण जे आहेत याच्यामध्ये ए, बी व सी तिघांना एक काम करायला किती दिवस लागतील. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की आपण जर असं केलं ए अधिक बी या दोघांचं काम अधिक बी अधिक सी या दोघांचं काम अधिक सी अधिक ए या दोघांचं काम यांची जर बेरीज केली है ना, तर याच्यामध्ये एचंही काम आलं, बीचंही काम आलं आणि सीचंही काम आलं. तर आपल्याला ए अधिक बी अधिक सी मिळेल. पण इथं थोडंसं डिफरन्सिएशन होतं ते मी तुम्हाला सांगतो. काय आपल्याला काय करायचं, ए आणि बी दोघांचं काम किती आहे बा, तर दोघं 10 दिवसात काम करतात है ना, अधिक बी अधिक सी किती दिवसात काम करतात, तर बी आणि सी हे 12 दिवसात काम करतात, अधिक सी अधिक ए किती दिवसात काम करतात, ए आणि बी 10 दिवसात करतात, बी आणि सी 12 दिवसात करतात, सी आणि ए 15 दिवसात काम करतात. ठीक आहे, तर या तिघांना एकत्रित केलं, या दोघांचं काम, मग या दोघांचं काम, या दोघांचं काम, याच्यामध्ये 3च व्यक्ती आहेत ए, बी आणि सी, तर 3 व्यक्तींचं काम मिळते आपल्याला एकत्रित. ठीक आहे, त्याला असंच करायचं. मग आपण आता म्हटलं की लसावी काढू आपण, म्हणजे एक संख्या घेऊ ज्याला 15नी भाग जाईल, 12नी जाईल, 10नी जाईल. 15च्या पाड्यामध्ये अशी संख्या कुठली आहे, तर 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, लसावी सोबत जायचं. तर 10 सकट 60, 10 गुणिला 6 60, 12 पंच 60, 15 चौक 60. ठीक आहे, आता काय करायचं, हे 60 एकूण काम भागीला सगळ्यांची बेरीज आहे, मग 6 6 4 10 5 15, 15 1 15, 15 चौक 60. 4 दिवस आले का नाही. पहा एचं कार्य 2 वेळेस घेतलंय आपण, ए चे दिवस 2 वेळेस घेतले, बी 2 वेळेस आलाय, सी 2 वेळेस आलाय, बरोबर आहे. तर 2 ए 2 बी 2 सी आहे. तर इथं
60 भागीला 15 केल्यानंतर जे 4 येत आहेत त्यांना 2 ने गुणायचं. त्याला काय करायचं मग 2 ने गुणायचं, कारण ए 2 वेळेस आलाय, बी 2 वेळेस आलाय, सी 2 वेळेस आलाय, तेव्हाच आपल्याला ए अधिक बी अधिक सी मिळेल. तर 4 गुणीला 2 करायचं. 8 दिवस लागतील कोणाला काम करायला? ए बी आणि सी एकत्रित काम करायला. ए अधिक बी अधिक सी ला काम करायला किती दिवस लागतील? 8 दिवस लागतील. ए अधिक बी अधिक सी ला काम करायला 8 दिवस लागतील. तर इथपर्यंत आपण आतापर्यंत ज्या प्रक्रिया केल्या त्याच्यामध्ये इथपर्यंत येत होतो, पण इथं आता 2 वेळेस ए आलाय, 2 वेळेस बी आलाय, सी सुद्धा 2 वेळेस आलाय. सगळ्याच गटांमध्ये प्रत्येक व्यक्ती तिन्ही गट मिळून 2-2 वेळेस आली आहे. म्हणून आपण काय करायचं? 2 ने गुणाकार करायचा. 4 दुनी 8 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 8 दिवस. ऑप्शन सी. ऑप्शन सी. क्लिअर आहे ना? बघा, याही प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळतातच. याही प्रकारचे एक्झाम्पल काय करतात? पाहायला मिळतात. 32 पूर्ण प्रकार असे आहेत की जे कुठल्या ना कुठल्या परीक्षांमध्ये विचारले गेले. आता तुम्ही राज्यातील सरळ सेवा परीक्षा द्या, ठीक आहे, की तुम्ही रेल्वे भरती परीक्षा द्या, की तुम्ही SSC भरती परीक्षा द्या, तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, इव्हन तो जर तुम्ही IBPS क्लर्क देत असाल, बँकिंग क्लर्क, ठीक आहे, ती सुद्धा मराठी, तिथंही तुम्हाला या 32 प्रकारातलाच प्रकार जो आहे तो पाहायला मिळेल. IBPS क्लर्कला ती मराठीतून होते परीक्षा. बँकिंगची एक परीक्षा IBPS क्लर्क मराठीतून घेतली जाते, तर तिला सुद्धा तुम्हाला हे प्रकार पाहायला मिळतील. तर जे IBPS क्लर्क साठी प्रिपेअर करतात मराठी माध्यमातून त्यांना सुद्धा हे प्रश्न जे आहेत हे 32 प्रकार पाहायला मिळतील. ठीक आहे. फक्त आता हे प्रकार किती लवकर होतात आहे ना, त्याच्यावर तुम्हाला काय काय मटेरियल मिळतं. PYQ घ्यायचे आहेत मला, ते PYQ घ्यायचे की नाही घ्यायचे सगळं तुमच्यावर डिपेंड करतं, तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड करतं की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देता. तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर मी तुम्हाला शब्द देतो की माझ्याकडून तुम्हाला उत्कृष्ट मटेरियलच मिळेल, पण तुमच्या रिस्पॉन्सवर सगळे डिपेंड करणार आहे. ठीक आहे. याच प्रकारात आपण आणखी एक प्रश्न घेऊ. याचे मला प्रॅक्टिस लेक्चर्सही घ्यायचे. हे कॉन्सेप्ट झाल्यात, 32 प्रकार झाले, मग याच्यावर सरावासाठी लेक्चर घ्यायचे. ते लेक्चर लाईव्ह घ्यायची इच्छा आहे, बरोबर आहे. पण त्यासाठी तुमचा जो रिस्पॉन्स आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तिथूनच मग समजतं मला की बा हा चला विद्यार्थी रिस्पॉन्स देतात म्हणजे इंटरेस्टेड आहेत शिकण्यासाठी आपल्याकडून, मग आपण त्यांना आणखी जास्तीत जास्त काय देता येईल ते पाहायचं. ए व बी दोघे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. बी व सी ते काम 16 दिवसात पूर्ण करतात आणि सी व ए ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. तर ABC ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन दिलेत. 1.1/13 दिवसात. ऑप्शन बी दिलाय 1.11/13 दिवसात. ऑप्शन सी दिलेला आहे 2.1/3 दिवसात आणि ऑप्शन डी दिलाय 7.5/13 दिवसात. आता पाहू आपण की हे किती दिवसात कार्य पूर्ण करते. ठीक आहे. पद्धत तीच आहे आपल्याला. ए व बी एकत्रित काम करतात काही दिवसांमध्ये, बी व सी एकत्रित काम करतात काही दिवसांमध्ये, सी व ए एकत्रित काम करतात काही दिवसांमध्ये. या सगळ्यांची बेरीज केली तर तिघांचं एकत्रित काम आपल्याला मिळतं. तेच म्हटलं, ए अधिक बी एक काम किती दिवसात करतात? 8 दिवसात करतात. अधिक बी अधिक सी किती दिवसात करतात? बी आणि सी मिळून ते काम 16 दिवसात करतात. आणि सी व ए मिळून किती दिवसात करतात? तर ते करतात 12 दिवसात. या तिघांचा लसावी 16च्या पाढ्यात मिळेल आपल्याला. 16 सगळ्यात मोठी संख्या आहे. 16 दुनी 32, 16 त्रिक 48, 8 सकम 48, 12 चौक 48 म्हणजे 48 झाली आपली लसावी. 8 सकम 48, 16 त्रिक 48, 12 चौक 48 आहे. 8 सकम 48, 16 त्रिक 48, 12 चौक 48. एकूण काम 48 भागीला ए अधिक बी अधिक म्हणजे ए बी अधिक बी सी अधिक सी आहे. 6 4 10 3 13. पण आता याला काय करावं लागतं? आपल्याला डायरेक्ट भाग पूर्ण भाग जात नाही. आपल्याला माहित आहे हा जो काही भागाकार येतो याला 2 ने गुणावं लागतं. मग 2 ने पहिलेच गुणवून घेऊ आपण, कारण हा भागाकार पूर्ण तर मिळणार नाही ना आपल्याला, मग 2 ने गुणवून. मग हे होतील 48 दुनी किती होतात? 96/13. मग 13चा पाढा माहिती आहे आपल्याला. 13 7 91. 96 मधून 91 गेले 5 राहिले, 13 7.5/13. 7.5/13 दिवसात तिघं मिळून काम करतील. 7.5/13 दिवसात तिघं मिळून काम करतील. पहा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय मी तुम्हाला. जर कुठेही काही अडचण असेल तर तुम्ही लेक्चर्स आल्यानंतरही कमेंट सेक्शन मध्ये ते सांगू शकता की सर या प्रकारातलं इतक्या नंबरचं एक्झाम्पल समजलेलं नाही. प्रत्येक प्रकारावर 2-2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला नाही समजलं तर ते तुम्ही मला सांगू शकता. पण आता हे असं आहे की तुम्ही पूर्ण लेक्चर पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल की तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं. ठीक आहे. मग हा झाला आपला प्रकार क्रमांक 5.
आता आपल्याला जायचं 6व्या प्रकारामध्ये. आता कुठे जायचं? 6व्या प्रकारामध्ये, आहे ना? क्लिअर आहे प्रत्येकाला? काही अडचण असेल तर तसं कमेंट सेक्शनला सांगत चला. ठीक आहे. नेक्स्ट प्रकार क्रमांक 6. हा 6व्या प्रकारातला पहिला प्रश्न. त्यांनी म्हटलं ए व बी एक काम, ए व बी एक काम 12 दिवसात, बी व सी तेच काम 15 दिवसात, सी व ए तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? वीस दिवसात, 30 दिवसात, 40 दिवसात की 50 दिवसात? ठीक आहे. फक्त तुम्हाला काही स्वतः लॉजिक जे आहेत ते क्लिअर करावे लागतील, एक रचना क्लिअर करावी लागेल स्वतः प्रश्नानुसार, मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर परफेक्ट देऊ शकता, त्याला सोडवू शकता. पण काय होतं सांगतो मी तुम्हाला. आता ए आणि बी चे दोघांचं काम दिलंय की एका 12 दिवसात काम करतात, बी व सी चा वेळ दिलाय ते 15 दिवसात काम करतात, सी व ए चं काम दिलं 20 दिवसात पूर्ण करतात. त्यांनी हे नाही विचारलं की तिघं एकत्रित ते काम किती दिवसात करतील, नाही. त्यांनी म्हटलं की फक्त एकटा ए जर घेतला तर एकट्या ए ला ते काम किती दिवसात पूर्ण करता येईल. मग आपल्याला माहित आहे की बा एकट्या ए ला काम किती दिवसात पूर्ण करता येईल, तर तिघांचं काम जर आपल्याला माहित असेल आणि या तिघांमधून दोघांचं काम वजा केलं, एचं काम काढायचं आहे तर बी आणि सी चं एकत्रित काम वजा करून टाकावं लागेल, जे बी आणि सी चं एकत्रित काम आपल्याला ऑलरेडी दिलंय. ठीक आहे. तर ते काढावं लागत नाही आपल्याला, बी आणि सी चं एकत्रित काम आपल्याला पहिलेच दिलंय. मग एचं काम एकट्याचं काढायचं आहे तर या तिघांचं जर काम माहित असेल आपल्याला एकत्रित, ए बी आणि सी तिघं एकत्रित किती दिवसात काम करतात हे माहित असेल, आणि त्यातून जर आपण दोन व्यक्तींचं काम वजा केलं बी आणि सी चं, तर आपल्याला उरतो ए अधिक बी अधिक सी मधून बी अधिक सी जर वजा करून टाकला तर ए उरतो, एचं काम मिळून जातं. तर आपल्याकडे हे तर आहेच, बी अधिक सी चं काम दिलंय, ते किती दिवसात काम दिलं आहे. ज्यावेळेस मी असं म्हणतो त्यावेळेस माझा म्हणण्याचा अर्थ असतो की ते काम ते किती दिवसात पूर्ण करतात, हा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे. तर बी आणि सी किती दिवसात काम करतात हे पहिलेच दिलंय. मग काढायचं काय? या माहितीवरून दोन दोन व्यक्तींचं काम दिलं, ए अधिक बी अधिक सी काढायचं. हे काढल्यानंतर त्यातून बी अधिक सी वजा करायचं. सोपं आहे, फार लवकर होतो, काहीच टेन्शन नाही. हा, मग पहिले आपल्याला काढायचं ए अधिक बी अधिक सी, जे आपण कसं काढतो, ए अधिक बी अधिक सी आणि अधिक सी अधिक ए करून, बरोबर आहे. या तीन गटांची बेरीज करून ए बी एक काम 12 दिवसात करतात, बी सी ते काम 15 दिवसात करतात आणि ए सी ते काम 20 दिवसात करतात. त्यांचा लसावी किती? ते 20च्या पाड्यात येणारी संख्या, 20 त्रिक 60. हे लवकर लवकर समजलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग 12 पंच 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. ए अधिक बी अधिक सी पाहिजे आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. ए अधिक बी अधिक सी काढतोय आपण. मग आता आपण म्हटलं की बा 60 भागीला किती, 5 आणि 4 9 3 12, 12 होतात, 12 पंच 60, 5 गुणीला 2 आहे ना, 2 2 वेळेस आलाय. ए बी सी 10 दिवस लागतील. कोणाला हो? 10 दिवस लागतील. कोणाला लागतील 10 दिवस? ए अधिक बी अधिक सी ला. ठीक आहे. ए अधिक बी अधिक सी ला 10 दिवस लागतील. मग ए अधिक बी अधिक सी ला जर 10 दिवस लागतील तर आपण ए अधिक बी अधिक सी मधून ए अधिक बी अधिक सी मधून आपण वजा करू बी अधिक सी. आपल्याला ए पाहिजे,
एचं काम पाहिजे. ए अधिक बी अधिक सी ला 10 दिवस, बी अधिक सी ला 15 दिवस. 10 आणि 15 झालं 6 होतो 30. 10 त्रिक 30, 15 दुनी 30. मग 30 मधून वजा करायचे, 3 वजा 2, 30 ला भाग द्यायचा किती, 3 वजा 2. वजा बाकी आहे 10 वजा 15 तर 3 वजा 2 1, म्हणजे 30 दिवस लागतील कोणाला, ए ला. क्लिअर आहे ना. शांततेने नीट विचार करून समजून घ्या. प्रश्नात दिलेला आहे त्या पद्धतीने रचना करावी लागते. त्यांनी म्हटलंय की एकटा ए किती दिवसात काम करेल, तर आपल्याला माहिती आहे की ही जी माहिती आहे याच्यावरून आपण तिघांचं एकत्रित काम काढू शकतो. 2-2 व्यक्तींचं एकत्रित काम दिलंय. या 2-2 व्यक्तींच्या 3 गटांमध्ये 3च व्यक्ती आहेत, ए बी आणि सी, ए बी आणि सी. तर या इथून आपल्याला माहित आहे चौथ्या प्रकारात आपण शिकलो की या तिघांच्या गटावरून आपल्याला तिघांचं एकत्रित काम काढता येतं, ए अधिक बी अधिक सी काढता येतं. आणि मग ए अधिक बी अधिक सी मधून जर बी आणि सी चं काम वेगळं केलं तर मग एचं काम मिळतं. हे आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं तिथं. हे लक्षात घेतलं तर आपण पहिले ए अधिक बी अधिक सी तिघांचं एकत्रित काम काढलं. या 3 गटांचा वापर करून मागच्या प्रकारात जे पाहिलं आपण त्याच्यावरून ए आणि बी आणि सी चं काम 10 दिवसात होतं पूर्ण. मग आपण म्हटलं की बा ही रचना जी आहे आता आपल्याला वापरायची. ही तिघांच्या कामातून 2 व्यक्तींचं काम वजा करायचं, तिसऱ्या व्यक्तीचं काम मिळते आपल्याला. या तिघांच्या कामातून, तिघांच्या कामाच्या दिवसातून 2 व्यक्तींच्या कामाचे दिवस वजा केले है ना, तर आपल्याला एका व्यक्तीच्या कामाचे दिवस मिळतात. तर ए बी आणि सी तिघं मिळून 10 दिवसात काम करतात. बी आणि सी दोघं मिळून 15 दिवसात काम करतात. दोघांचा लसावी 30 होतो. 9 त्रिक 30, 15 दुनी 30, 30 भागीला 3 वजा 2 1 है ना, वजा बाकी आहे. यांची कार्यक्षमता तिघांची आणि दोघांची, यांची वजा बाकी आहे 3 वजा 2 1, तर राहिले 30. हे एचं काम झालं की ए 30 दिवसात काम पूर्ण करतो. किती दिवसात करतो, 30 दिवसात काम पूर्ण करतो. ठीक आहे. हा 6वा प्रकार आहे. प्रकार किती आहे बाबा, हा 6वा आहे. लक्षात ठेवा, 5वा नाही आहे, 6वा प्रकार आहे. ठीक आहे. तर मागचा प्रकार झाला 5वा, आता हा 6वा प्रकार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. आय होप क्लिअर असेलच. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. तसं तुम्ही नोट्स बनवत चला. माझं म्हणणं हेच आहे की प्रत्येक एक प्रकाराच्या 2-2 एक्झाम्पल म्हणजे 32 प्रकार होतील. नोट्स बनवून घ्या. अशी नोट्स तुम्हाला पुन्हा बनवता येणार नाही. हे लेक्चर जे आहेत हे सिरियली तुम्हाला एक एक स्टेप चढवतोय मी. नोट्स बनवून घ्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हो बरं ठीक आहे ना. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण याच्यावरच, याच प्रकाराचं. एक्झाम्पल क्रमांक 2. ठीक आहे. ए बी एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. बी सी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि हा 12 दिवसात पूर्ण करतो. सारखंच आहे ते. एक मिनिट, हे ठीक आहे. हे एक्झाम्पल दुसरं घेऊ आपण. हे सारखंच दिलं, वर खाली करून टाकले. 18 दिवसात पूर्ण करतात. बी व सी 24 दिवसात पूर्ण करतात आणि सी व ए 36 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. ते एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ऑप्शन ए आहे. दिवस दिले. एक मिनिट. 48, 46, 46 आणि 54 दिवस. 46 नाही ना भाई, अबे 36 आहे ना का. चलो नेक्स्ट. ठीक आहे. तर ए व बी एक काम 18 दिवसात करतात. बी व सी तेच काम 24 दिवसात करतात आणि सी व ए तेच काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर आपल्याला माहित आहे की बा एकट्या एचं काम करायचं तर तिघांचं एकत्रित काम जे आहे ए अधिक बी अधिक सी मधून बी अधिक सी वजा करायचं, एचं काम मिळेल. आता इथं एच्या ठिकाणी जर बी असला, बीचं काम काढायचं आहे तर ए आणि सी वजा करून टाका. आणि त्यांनी म्हटलं की बा सीचं काम काढायचं आहे तर तुम्ही ए आणि बी वजा करा. ए बी वजा झाला तर सी उरतो. ए आणि सी वजा झाला तर बी उरतो, त्याचं काम मिळेल. बी आणि सी वजा झाला तर ए उरतो, त्याचं काम मिळेल. म्हणजे त्याच्या कामाचे दिवस मिळतील. मग आपल्याला पहिले काढायचं ए अधिक बी अधिक सी तिघांचं एकत्रित काम. तर ते काढतो आपण गटांवर. ए अधिक बी किती दिवसात काम पूर्ण करतात, 18 दिवसात. त्यात बी अधिक सी किती दिवसात काम पूर्ण करतात, 24 दिवसात. आणि सी अधिक ए किती दिवसात काम पूर्ण करतात, 36 दिवसात. तर मग आपल्याकडे यांचा अशी संख्या ज्याला 18, 24, 36 ने भाग देईल. 36 दुनी 72.
24 त्रिक 72 है ना, 18 चौक 72, म्हणजे 72 अशी संख्या जी कॉमन आहे. 18 गुणिला 4 72, 24 त्रिक 72, 36 दुनी 72. 72ला भाग दिला मी कितीनी, तिघांच्या बेरजेने. 4 आणि 3 7 2 9 झालं. 9 8 72. आणि ए अधिक बी अधिक सी दोन्ही गुणाकार करून मिळतो 18. 8 दुनी 16 दिवस लागतील. 8 दुनी 16 दिवस लागतील कोणाला, ए बी आणि सी तिघांना एकत्रित काम करायला. पण आपल्याला हे नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, ए बी सी यांचं काम मिळाल्यानंतर बी आणि सी चं काम वजा करून ए चं एकट्याचं काम पाहिजे. मग आपण तेच करतो. ए अधिक बी अधिक सी तिघ एकत्रित एक काम 16 दिवसात करतात. त्यातून वजा करायचं बी आणि सी चं काम एकत्रित. बी आणि सी तेच काम 24 दिवसात करतात. ठीक आहे, तर आपल्याला काम मिळेल 24 दुनी 48 हा दोघांचा लसागू होतो. 16च्या पाड्या ते 48 येतात. 16 त्रिक 48, 24 दुनी 48. म्हटलं 48 भागीला 3 वजा 2 म्हणजे 1. तर उरला जो ए आहे, इथं जो ए आहे, तर ए चं काम आहे 48 दिवसांचं, की ए तेच काम 48 दिवसात पूर्ण करेल. 48 दिवस, ऑप्शन ए. आता आहे ना क्लिअर. पहा, हे झाले आणखी 3 प्रकार. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण आणखी 3-4 प्रकार पाहू. 3-4 प्रकार प्रत्येक लेक्चरला पाहून एक 10-12 लेक्चर मध्ये आपले सगळे प्रकार जे आहेत, 10-11 लेक्चर मध्ये आपले सगळे प्रकार, मॅक्झिमम 11 लेक्चर, जास्तीत जास्त किती होतील 11 लेक्चर जे आहेत, आणि मिनिमम 10 लेक्चर, 10 तरी लागतील, मध्ये आपले सगळे प्रकार जे आहेत ते संपतील. ठीक आहे ना. तर या सगळ्यांच्या नोट्स काढा, चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. नाही समजलं तर तशा कमेंट करा की हे नाही समजलं, ते नाही समजलं. त्याच्यासाठी मी तुम्हाला आणखी एखादा लेक्चर प्रोव्हाइड करतो, रिव्हिजन लेक्चर, की बा हे नाही समजलं, चलो इसको रिवाइज कर लेते, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. एक वेळेस पण लेक्चर एक वेळेस पाहून समजलं नाही असं सांगू नका. एक लेक्चर 2 वेळेस 3 वेळेस पहा. त्याच्यानंतरही जर समजत नसेल तर मग मी पुन्हा तुम्हाला लेक्चर देतो. ठीक आहे ना. आपण जास्त एक्झाम्पल घेऊ त्याच प्रकारावर, जास्त एक्झाम्पल घेऊ. मग पण 2 वेळेस 3 वेळेस कमीत कमी ते लेक्चर पूर्ण पहा. त्याच्यानंतर जर नाही समजलं तर मग मला सांगा कुठला प्रकार नाही समजला, त्या प्रकारावर जास्तीत जास्त एक्झाम्पल घेऊ, जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, क्लिअर आहे ना. चलो फिर पुन्हा आपण आता तिसऱ्या लेक्चर मध्ये भेटू. ठीक आहे, तोपर्यंत नमस्कार. हे तर कोण्या परिस्थितीत झोपते बाबा.